दरम्यान हिट अँड रन सुधारणा कायद्यात बदल केला नाही तर संपात सहभागी होऊ असा इशारा वाहतूक संघटना आणि पुण्यातील लोणी काळभोर इथले पेट्रोल चालक मालकांनी दिली आहे। 4 तारखेपासून पुण्यातील टँकर चालक संपात सहभागी होणार आहेत। माझ्यासोबत इथले टँकर चालक आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सगळे आपण टँकर चालक आहात? हो। तुम्ही आता तरी संपात सहभागी झालेले नाहीत, तुमची भूमिका काय आहे आणि काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही परवा दिवशी 4 तारखेला सहभागी सगळे होणार, आम्ही ड्रायव्हर किन्नर आणि मालक चालक सुद्धा होणार सगळे। संपामध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहोत। 4 तारखेला आम्ही सकाळी सगळं बंद करणार आहोत आणि आम्ही एवढी सजा आणि एवढा दंड आम्ही कुठलाही माणूस भरू शकत नाही, कुठलाही ड्रायव्हर भरू शकत नाही आणि मालक बी भरू शकत नाही। आज जर आम्ही सजा जर बघायची म्हणलं 10 वर्ष सजा जर गेलं, आमच्या बायका फॅमिली कोण सांभाळणार आहे? कोण आम्हाला 10 रुपये देणार आहे की आणून? हो सर, एकदम साधारण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आणखी संप केलेला नाही। पण 4 तारखेला हा सर्वांचा निर्णय आहे की संप पुकारलेला आहे, पण 4 तारखेपासून सगळेजण सहभागी होणार आहेत। आम्हाला पगार पण नाही तेवढा, आमच्यासाठी पगार पण कमी आहे, तुटपुंजा पगार आहे एकदम आणि कुठल्याही म्हणजे नियमात बसत नाही। आमच्याकडे खायला एवढं 10 लाख रुपये जर असते तर आम्ही ह्या परिस्थितीत आम्ही काम नाही करू शकत, आम्ही आमचा कुठला तरी बिझनेस चालू केला असता। जनता ज्यावेळेस ड्रायव्हरला मारती, तुडवून खलास करते, कित्येक किस्से आहेत, कित्येक व्हिडिओ आहेत, त्याच्यावर कायदा का निघत नाही? सरकार काय कायदा काढत नाही त्याच्यावर? पब्लिकवर प्रत्येक गावात गावगुंड आहे, प्रत्येक गावात लाईन व्हायला किती तर गावं पास करावं लागतात, प्रत्येक गावात गावगुंडांचा। अर्थात एखादा अपघात झाला त्याच्यानंतर तिथं म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं चालकांना। गव्हर्नमेंट काय म्हणतं, ऍक्सिडेंट जर झाला तर त्या ड्रायव्हरनी त्या समोरच्या व्यक्तीला घेऊन दवाखान्यात जावा, पण त्या ड्रायव्हरला खाली उतरूपर्यंत त्याला जिवंत ठेवते म्हणून काय गॅरंटी? हा कायदा तुम्हाला का, म्हणजे त्याच्यावर तुम्ही का आक्षेप घेताय, काय तुमचे कारण आहेत? कारण या कायद्यामध्ये अशी तरतूद केली आहे गव्हर्नमेंटनी की 10 वर्ष शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड। तर कोणत्याही ड्रायव्हरची आज परिस्थिती नाही की तो 10 लाख रुपये देऊ शकतो आणि 10 वर्ष जर त्याने सजा काटाय गेला तर त्याच्या पाठीमाग घराचं कुटुंबाचं कोण, गव्हर्नमेंट त्याच्या कुटुंबासाठी काय देणार आहे का? या ठिकाणी लोणी काळभोर येथील या तिन्ही ऑइल डेपो मधून ऑइल, डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि नगर जिल्हा या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। त्यामुळं इथं पंपावर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून पेट्रोल आणि डिझेल भरण्याची घाई करू नये असंच या ठिकाणी म्हणणं आहे। मात्र या चालकांचे वेगवेगळे मुद्दे देखील त्यांनी मांडले, त्याच्यावर देखील सरकारने विचार करणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे, लोणी काळभोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।